पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आज चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात लेखक कर्नल आनंद बापट यांची दुश्मनी में भी एक शराफत रखते हैं ही कथा। अभिवाचन सौ विशाखा जोशी। पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात। नमस्कार, मी विशाखा जोशी। बोलकी पुस्तकं या कार्यक्रमात पूर्वी आपण कर्नल आनंद बापट यांची एक कथा ऐकलेली आहे। आज त्यांची दुसरी कथा। त्यापूर्वी कर्नल बापटांचा आणखी एकदा परिचय। ते सातारा सैनिक स्कूलचे विद्यार्थी होते आणि NDA खडकवासला येथून ते ग्रॅज्युएट झाले। भारतीय सेनेच्या सिग्नल कोर मध्ये त्यांची नियुक्ती झाली। सैन्याच्या 26 वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्यांनी विविध पदं भूषवली आहेत। भारतात विविध ठिकाणी तसंच जम्मू काश्मीर आणि नॉर्थ ईस्ट मध्ये त्यांनी सेवा दिली आहे। 1999 मध्ये झालेल्या ऑपरेशन विजय मध्येही ते सहभागी झाले होते। न्यू दिल्ली मधील असेसमेंट ॲट डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल रिसर्च आणि इथं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी ग्रुप टेस्टिंग ऑफिसर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड अलाहाबाद इथं काम केलेलं आहे। ते लॉ ग्रॅज्युएट देखील आहेत आणि महाराष्ट्र आणि गोव्याचे बार काउन्सिल मेंबर आहेत। सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट आणि इन सर्च इन्स्टिट्यूट पुणे इथं व्हिजिटिंग मॅनेजमेंट फॅकल्टी म्हणून ते कार्यरत आहेत। निरनिराळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासाचे कोर्सेसही ते घेतात। स्वानंद फाउंडेशन या NGOचे ते संस्थापक आहेत। या NGOचं वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिकरित्या उच्च बुद्धिमत्ता प्राप्त असणाऱ्या मुलांसाठी ही संस्था काम करते। त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषातून विविध लेखन केलंय। काश्मीरच्या सामाजिक आणि राजकीय इतिहास या विषयांवर 27 लेखांची एक मालिका त्यांची प्रसारित झाली आहे। त्यांनी अनेक इंग्रजी लेखांचं मराठी भाषांतर केलंय। तसंच अनेक इंग्रजी पुस्तकांचं देखील त्यांनी भाषांतर केलेलं आहे। आजची जी कथा आहे ती पाकिस्तानी ब्रिगेडियर मेहमूद कादिर रिटायर्ड यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा त्यांची परवानगी घेऊन केलेला अनुवाद आहे। बांगलादेश युद्धाच्या वेळेला अनेक पाकिस्तानी सैनिक आपल्या भारतात युद्ध कैदी म्हणून होते आणि त्यावेळेचा हा जो अनुभव आहे तो अनुभव त्यांनी या कथेत सांगितलाय। कथेचं नाव आहे दुश्मनी में भी एक शराफत रखते हैं। पाकिस्तानी ब्रिगेडियर मेहमूद कादिर यांचा स्वानुभव। लक्ष चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असलेला एक संवाद तुम्हाला आठवत असेल। ये इंडियन आर्मी है, हम दुश्मनों में भी एक शराफत रखते हैं। आपल्या मायभूमीकडे वक्रदृष्टीने पाहणाऱ्यांचे डोळे फोडायलाच हवे आणि भारताविरोधात उठलेला प्रत्येक हात खांद्यापासून कलम केला पाहिजे याबद्दल कधीच दुमत असणार नाही। परंतु सच्चा सैनिकानं आपली नीतिमत्ता आणि माणुसकी विसरणं योग्य नव्हे, हेही तितकंच खरं आहे। वर करणे ही दोन्ही विधानं परस्पर विरोधी वाटू शकतात, पण कारगिल युद्धामधली आणि त्यापूर्वीची अनेक उदाहरणं अशी सांगता येतील की ज्यामध्ये भारतीय सैनिकांनी पराक्रम गाजवण्यात कधीच कुचराई केली नाही, परंतु त्याच वेळी आपली माणुसकी देखील हरवली नाही। आज मी अशीच एक गोष्ट सांगणार आहे। 1971 साली बांगलादेश युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानी सैन्यातल्या एका तत्कालीन कॅप्टननं कथन केलेला स्वानुभव त्याच्या शब्दात। डुंगर सिंग 1972 सालच्या मार्च-एप्रिलच्या दरम्यान आम्हाला आग्र्याहून रांची येथील कॅम्प 95 मध्ये हलवण्यात आलं। त्या प्रवासादरम्यान आमच्यावर पहारा देणाऱ्या एका भारतीय सैनिकानं आमच्यापैकी एका अधिकाऱ्याला गोळी घालून ठार केलं। त्याचं कारण काय हे तो पहारेकरीत जाणे। आमचा आणखी एक अधिकारी तर बेपत्ताच झाला। एकूणात उत्तर हिंदुस्थानातल्या भीषण उकाड्यात आम्ही रेल्वेनं केलेला तो प्रवास अक्षरशः जीवघेणा ठरला होता। आम्हाला आग्र्याहून तडकाफडकी हलवण्याचं कारणही तसंच सबळ होतं।
आग्र्याच्या युद्धकैदी शिबिरातून पळून जाण्याचा आमचा प्रयत्न नुकताच फसला होता. त्यामुळं अतिशय डेंजरस कैदी असा शिक्का आमच्यावर बसला होता. त्या घटनेचे कठोर परिणाम होणार याची आम्हाला कल्पना होती आणि होईल ते भोगायची मानसिक तयारी देखील आम्ही ठेवली होती. या जगावेगळं असं काहीच नव्हतं. युद्धात पकडले गेल्यास शत्रूच्या तावडीतून शिताफीनं निसटण्याचा जमेल तितका प्रयत्न करण्याचे बाळकडू प्रत्येक सैनिकाला प्रशिक्षणादरम्यान दिलेलंच असतं. परंतु युद्ध कैद्यांचा पलायनाचा बेत जर फसला तर शत्रू काही त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस वगैरे देणार नाही याची कल्पना प्रत्येकाला असते. रांचीच्या कॅम्प 95 मध्ये पोहोचताच आमची शिरगणती झाली आणि 5-6 जणांच्या गटात आम्हाला एकेका खोलीत डांबलं गेलं. या नवीन शिबिरामध्ये आमच्या सोबतीला सरपटणारे, उडणारे नाना प्रकारचे किडे होते. त्याशिवाय उंदीर तर होतेच, पण त्यांचा पाठलाग करत येणारे हिरवट पिवळे गवती साप देखील आम्हाला अधूनमधून दर्शन द्यायचे. रांचीवर निसर्गाची मात्र मेहेर नजर होती. स्वच्छ निळ्या आकाशाला टेकू पाहणारे आणि वाऱ्यासोबत डोलणारे गडद हिरवे माड आम्हाला खिडकीतून दिसायचे. चहाच्या मळ्यांनी तर आसपासच्या टेकड्यांवर जणू सोन हिरवे गालिचेच घातले होते. आमची दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत हिरव्या रंगाच्या विविध छटांची नुसती पखरण होती. आसपास उगवलेले गवत तर अक्षरशः शांघायच्या मखमलीसारखे होते, मऊ आणि गुबगुबीत. वाऱ्याच्या झुळकीनं गवत हललं की त्यावरची हिरवी छटा देखील बदलत असे. इथला पावसाळा मार्च मध्ये सुरू व्हायचा आणि नोव्हेंबर पर्यंत सुमारे 750 इंच एवढा पाऊस पडे. कधी कधी तर ठरवून एकत्र आल्यासारखे तिन्ही बाजूने एकाच वेळी ढग दाटून येत आणि मग पाऊस कोसळू लागे. निसर्गाचा असा अद्भुत आविष्कार मी कुठंच बघितला नव्हता. इथल्या दमट वातावरणाचे तोटेही खूप होते बर का. म्हणजे धुवून वाळत टाकलेल्या आमच्या कपड्यांवर किंवा टॉवेलवर संध्याकाळपर्यंत बुरशी लागलेली असे. आल्यानंतर काहीच दिवसात आमच्या कातडी बुटांना प्रचंड दुर्गंधी यायला लागली आणि ते वेडेवाकडे झाल्यानं वापरणंही अशक्य झालं. त्यामुळे अंगावर खाकी रंगाच्या अर्ध्या चड्ड्या, बिनबाह्यांचे बनियन आणि पायात साध्या सुध्या हवाई चप्पल हाच आमचा वेश. सगळ्यात सोयीस्कर आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला असल्याचं आमच्या लक्षात आलं. असल्या दमट हवेत शरीराची योग्य काळजी न घेतल्यामुळं आमच्या शरीरावरच्या विविध बेचक्यांमध्ये घाम साठून राहील. त्यामुळं अंगावर उठलेले उन्हाळी फोड, खरूज आणि नायटे यांनी आम्ही अक्षरशः बेजार झालो होतो. त्या जागी लावायला एक गुलाबी रंगाचं मलम आम्हाला दिलं होतं. शरीराच्या बेचक्यांमध्ये ते मलम लावायचं आणि ती जागा उन्हात वाळू द्यायची हाच एकमेव उपाय होता. सकाळी सकाळी खुशाल नग्नावस्थेत उन्हात पहुडलेल्या आम्हा कैद्यांचे ते बिभत्स दृश्य पाहण्याची शिक्षा कॅम्पच्या वॉच टॉवरवर पहारा देणाऱ्या भारतीय शिपायांना मात्र भोगावी लागे. त्याला आमचा नाईलाज होता. ब्रिटिशकालीन रांची कॅन्टोन्मेंटच्या एका कोपऱ्यात आमचा युद्धकेदी कॅम्प होता. अगदीच काम चलाऊ अशा बराकींमध्ये आम्हाला मिळालेल्या खोल्या त्या मात्र तशा प्रशस्त होत्या. एकेका खोलीला लागूनच संडास बाथरूम होतं. सर्वांसाठी एकच सामायिक स्वयंपाकघर आणि जेवणाचा हॉल होता. खिडक्यांवर गज ठोकून त्या बंदिस्त केलेल्या होत्या आणि बराकीचा दरवाजाही रात्रीच्या हजेरीनंतर बाहेरूनच कुलूप बंद केला जाई. आमची खोली बराकीच्या एका एकदम टोकाला होती. तिथून अक्षरशः ढांगेच्या अंतरावर असलेलं कुंपण आम्हाला सतत भुरळ घालत असे. जवळजवळ त्या कुंपणाला लागूनच दाट जंगल सुरू होतं आणि त्या पलीकडं पाटण्याला जाणारा रस्ता होता. कॅम्प मध्ये पोहोचल्यानंतर आमच्यापैकी काही जण रेड क्रॉस मध्ये मिळालेली पुस्तक वाचण्यात दंग झाले, तर काही जणांनी धार्मिक वाचन आणि प्रार्थनेला वाहून घेतलं. काही थोडे जण मात्र अगदीच सैरभैर झाले आणि अखेरपर्यंत निराशेच्या गर्दीत राहिले. डुंगर सिंग नावाचा एक सुभेदार आमच्या कॅम्पचा प्रमुख JCO म्हणजे ज्युनियर कमिशनर ऑफिसर होता. कॅम्पचं व्यवस्थापन आणि आमच्यामध्ये असलेला तो एक मात्र दुवा होता. सडसडीत बांध्याचा, मध्यम उंचीचा, काळा सावळा डुंगर सिंग तसा दिसायला सामान्यच होता, मात्र त्याचं अंतरंग हळूहळू उलगडत गेलं.
तो एक अतिशय कर्तव्यनिष्ठ, सरळ साधा, मनमिळाऊ आणि संवेदनशील माणूस वाटे. प्राप्त परिस्थितीत त्यानं आणलेलं हे सोंग असू शकेल असं कुणालाही वाटणं साहजिक होतं. पण कालांतराने घडलेल्या काही गंभीर प्रसंगातून मला त्याचा खरा स्वभाव कळत गेला. भारतीय सैन्यातल्या एका इन्फंट्री बटालियन मध्ये शिपाई म्हणून भरती होऊन सुभेदार पदापर्यंत पोहोचलेला डुंगर सिंग रोहतक हिसार भागात राहणारा होता. आमच्याकडच्या पंजाबी लोकांप्रमाणेच भारतातले रोहतकी लोक देखील बोलण्या वागण्यामुळे काहीसे आडदांड वाटले तरी वृत्तीने तसे साधे सरळ असतात. त्यांची रोखठोक पण काहीशी शिवराळ अशी उर्दू मिश्रित पंजाबी भाषा आणि नर्मविरोधी बोलणंही सहजच मनाला भिडणारं असतं. आम्हाला लागणाऱ्या साबण, टूथपेस्ट व ब्रश, दाढीचं सामान अशा दैनंदिन वापरांच्या वस्तूंची एक यादी करून महिन्याच्या सुरुवातीला डुंगर सिंगकडे सुपूर्द करणं हे माझं काम होतं. दरमहा पोटी मिळणाऱ्या दरडोई 90 रुपयांमधून ही खरेदी केली जाईल. या आणि अशा प्रकारच्या संभाषणातून माझा आणि डुंगर सिंगचा परिचय वाढत गेला आणि आमच्या दरम्यान एक वेगळंच नातं निर्माण झालं. त्या विलक्षण माणसाबरोबरच्या नात्याचं स्मरण ठेवूनच आज 40हून अधिक वर्षानंतर माझं हे मनोगत मी लिहितोय. पैसे, घड्याळे, अंगठ्या वगैरे मौल्यवान वस्तू बाळगायला बंदी असल्यामुळं त्या आमच्याकडून आधीच काढून घेतल्या होत्या. माझी साखरपुड्याची अंगठी मात्र मी मोठ्या हिमकतीनं लपून ठेवली होती. एके दिवशी मी ती अंगठी कुरवाळत बसलो असताना अचानकच डुंगर सिंगांनी मला बघितलं. ती अंगठी माझ्या वाग्दत्त वधूनं मला दिली असल्यानं ती जमा केली नसल्याचं मी त्याला सांगितलं. डुंगर सिंगच्या पुढच्या वाक्यामुळं त्याची संवेदनशीलता आणि त्याच्या मनाच्या मोठेपणाबाबत देखील माझी खात्री झाली. साहेब, देव तुमचं भलं करू. ती मुलगी खरोखरच मोठी भाग्यवान आहे. काही दिवसातच आमच्या खोलीतून आम्ही एक भुयार खणायला सुरुवात केली. रोज रात्री थोडं थोडं काम आम्ही करत होतो. आमच्यापैकी एक जण खिडकीशी बसून टेहळणी करत असे. कॅम्पचं एकमेव प्रवेशद्वार तिथून दिसू शकत होतं. प्रवेशद्वारापासून आमच्या खोलीपर्यंत पोहोचायला सहज एक 5-1 मिनिटं लागत. माझी खणायची पाळी संपून मी विश्रांती घ्यायला पाठ टेकणारच होतो तेवढ्यात खोलीच्या दरवाजावर जोरजोराने थापा पडू लागल्या. आमच्या टेहळणी बुरुजाला बहुधा मध्येच डुलकी लागली असावी. आमची एकच तारंबळ उडाली. कॅम्प व्यवस्थापनाला पक्की खबर मिळाली असणार म्हणूनच भारतीय शिपाई तडक आमच्या खोलीपर्यंत येऊन पोहोचले होते. आमच्या बराकीची बित्तम बातमी डुंगर सिंग शिवाय कोणाकडे असणार होती. आम्ही घाईघाईने सर्व झाकपाक केली आणि दरवाजा उघडण्यापूर्वी झोपेच्या नाटकाचं संपूर्ण नेपथ्य तयार केलं. आमच्या बराकीतून आम्हाला बाहेर काढलं गेलं आणि उभं केलं गेलं. खोलीची झाडाझडती सुरू झाली. बाहेर पडण्यापूर्वी माझी अंगठी मी शिताफीनं माझ्या सामानातून काढून माझ्याजवळ ठेवली होती. पण लगेच आमची अंगझडतीही सुरू झाली. अंधारातच माझ्या खांद्यावर कोणीतरी हलके थापटल्यासारखे केले आणि एक हात माझ्या पुढे पसरला गेला. तो डुंगर सिंगचा हात होता. मी काय करणे अपेक्षित होतं हे मला कळून चुकले. मुकाट्यानं त्याच्या हातावर माझी अंगठी मी ठेवली. झडतीची कारवाई संपली आणि डुंगर सिंग सकट सगळी पार्टी निघून गेली. आमचा पलायनाचा बेत मात्र फसला होता. पण त्या रात्री मला झोप लागणं तसंही अशक्यच होतं. त्या अंगठीतल्या सोन्याचं वजन आणि त्याच्या किमतीची मला पर्वा नव्हती. पण ज्या प्रतिकूल परिस्थितीत मी होतो त्या काळातला माझा एकमेव भावनिक आधार मी गमावला होता. दुसऱ्या दिवशी मंद हसत आणि डोळे मिचकावत सुभेदार डुंगर सिंग माझ्यापाशी येऊन म्हणाला, तुम्ही लोक काही ना काही चमत्कार दाखवण्याच्या तयारीत असाल याची कल्पना मला होतीच. इतर बराकीतल्या लोकांपेक्षा अधिक लाल दिसणारे तुमचे डोळे सगळं काही सांगत होते. हे बोलत असतानाच डुंगर सिंगनं खिशातून एक कागद काढून गुपचूप माझ्या हातात कोंबला. त्या कागदामध्ये माझी अंगठी गुंडाळलेली होती. डुंगर सिंगच्या माणुसकीचा मला त्या दिवशी आलेला प्रत्यय मोठा विलक्षण होता. आमच्या प्रियजनांकडून आलेली पत्र रेडक्रॉस तर्फे आम्हाला मिळत असत. अर्थातच ती कॅम्प व्यवस्थापनाद्वारे उघडून वाचून सेन्सॉर केली जात.
सुभेदार डुंगरसिंग ती पत्र आमच्यापर्यंत पोहोचवत असे. आमच्यापैकी विवाहित आणि मुलंबाळं असलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलांची नावं, इयत्ता, त्यांचे छंद अशा गोष्टी हळूहळू डुंगरसिंगालाही पाठ झाल्या होत्या. त्या अधिकाऱ्यांविषयी तो त्याविषयी चर्चा करत असताना असं वाटे की जणू तो स्वतःच्याच कुटुंबाविषयी बोलत असावा. डाक येण्याच्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याच्या नावाने एकही पत्र जर आलं नाही तर डुंगरसिंग अगदी आत्मीयतेनं त्या अधिकाऱ्याची समजूत देखील काढत असे. डुंगरसिंगच्या चांगुलपणाची परतफेड करण्याची संधी एक दिवस मला मिळाली. आमच्या बराकीच्या कोपऱ्यातल्या त्याच्या ठराविक जागी बसून तो हळूहळू हुंदके देत असल्याचं मला दुरूनच जाणवलं. मी त्याच्या जवळ पोहोचेपर्यंत आपले अश्रू पुसून शांत दिसण्याचा त्यांना आटोकाट प्रयत्न केला. पण मी त्याच्या खांद्यावर हात ठेवता क्षणी मात्र त्याचा बांध फुटला. सुभेदार डुंगरसिंग हमसून हमसून रडू लागला. 15-16 वर्षाची त्याची मुलगी अचानक वारल्यानं त्याला नुकतंच पत्राद्वारे समजलं होतं. तिच्या अंत्यसंस्काराला देखील तो जाऊ शकत नव्हता. युद्धात जिंकलेला सैनिक असो किंवा पराभूत सैन्यातला एखादा युद्ध कैदी असो, दोघेही मनुष्य तर असतात. त्यांच्या भावभावना देखील सारख्याच असतात. त्यांना आपापली दुःख एकाच तीव्रतेने टोचतात किंवा आनंदही सारख्याच उत्कटतेने होत असतो. कालांतराने कैदेतून आमची सुटका होण्याची वेळ आली. सुभेदार डुंगरसिंग काहीशा विमनस्का अवस्थेत होता. त्याच्या मनात 2 परस्पर विरोधी भावना उचंबळत असाव्यात हे मला जाणवलं. पण त्या दोन्ही भावना त्याच्या नैसर्गिक स्वभाव धर्माला अनुसरूनच होत्या. युद्ध कैद्यांची पहिली तुकडी रवाना झाली तेव्हा त्याचे डोळे भरून आले होते. डोळ्यातले अश्रू कसे बसे माग सारत तो चेहऱ्यावर उसने हसू आणू पाहत होता. पण त्याचे थरथरणारे ओठ सत्य सांगून गेले. आम्ही मायदेशी परतणार म्हणून तो आमच्या आनंदात सहभागी होताच, पण आमच्या जाण्याचं दुःखही तो लपवू शकत नव्हता. मनानं पर्वता एवढ्या विशाल अशा डुंगरसिंग नावाच्या माणसाचा अल्प सहवास मला लाभला हे माझे थोर भाग्यच म्हणायचे. तो जिथं असेल तिथं परमेश्वरानं त्याला सर्व सुख द्यावीत इतकीच माझी प्रार्थना आहे. त्या कठीण काळातले आमचे दिवस त्याच्यामुळं अविस्मरणीय होऊन गेले.